हे हे पद मिळाल्यानंतर तर मी काय करणार आहे शहरासाठी, कुठला विजन घेऊन तो आपल्या समोर येत आहे, तर नगराध्यक्ष मला का व्हायचंय, तर त्याचे खरं कारण म्हणजे स्वच्छ व सुंदर शहर, त्यानंतर आपलं त्रिभुवनी पवित्र क्षेत्र, ते आपलं संत ज्ञानेश्वर यांच्या पदस्पर्शाने पावनभूमीत झालेली ही भूमी, तर या भूमीची सेवा करण्याची संधी मला नेवाच्या शहराने द्यावी असे मी सर्व जनतेला एक आवाहन करतो. आणि ह्या माझ्यासारख्या तरुण नेतृत्वाला जर तुम्ही संधी दिली तर नक्कीच मी हे सोनं केल्याशिवाय राहणार नाही. तर मी सर्व नेवासकरांना एक पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो की शहरवासियांनो थोडे डोळे उघडा. आता माझ्यासारख्या तरुणांच्या हाती जर तुम्ही हे एक संधी दिली, नगराध्यक्ष रूपाने मला जर एक काम करण्याचं तुमचा जनसेवक म्हणून जर संधी दिली तर 100% मी तुम्ही नगरसेवक, तुम्ही नगराध्यक्ष राहा. थोडक्यात मी म्हणणार अध्यक्ष झालो तर मी नाही राहणार, तर प्रत्येक नेवाशातला नागरिक हा नगराध्यक्ष होईल. आणि त्यांनी मला रात्री जरी फोन केला की दादा असं आमचं काम आहे, तर निम्म्या रात्री त्यांच्या हाकेला ओ देऊन मी तिथं हजर असेल. काही असू द्या, वीज, रस्ते, पाणी, स्वच्छता, सगळ्यांना हक्काचे घर, व्यापारी संकुल असेल, शिक्षण असेल, जन आरोग्य असेल, महिला भगिनी व लाडक्या बहिणींची प्रश्न आहे की आपल्या शहराला 8-8 दिवस पाणी येत नाही. आता पाणी येत नाही तर काहींना तर निम्म्या रात्री पाणी येत आहे, तर आमच्या भगिनी दिवसभर हे करून तर रात्री त्या नळाच्या पाण्यासाठी कधी कधी त्यांना वाट बघावं लागते, पाणी कधी येतं आहे आपल्या नळाला. तर हा एक मूलभूत प्रश्न आहे, तो एक मी सोडवण्याचा प्रयत्न करेल. त्यानंतर कर्मचारी, नगरपंचायतमधील सर्व कर्मचारी, सफाई कामगारांना कायमस्वरूपी नियुक्ती मिळवून देण्यासाठी त्यांची राहण्याची कर्मचारी निवास करण्याची मी एक विजन ठेवलेला आहे. त्यानंतर अग्निशमन दल, आता काही एक महिन्यापूर्वी आपल्या नेवासा शहरामध्ये व्यापारी मंडळींचं एक अचानक आग लागली होती एका दुकानाला. तर अचानक आपल्या शहरवासियांची सगळी धावपळ उडाली की आता काय करायचं नेमकी. तर अग्निशमन दलाच्या गाडीला उशीर आला यायला, तो पूर्ण असे ते जे कर्मचारी आहेत बिचारे धावपळ करू लागले. तर एका दुकानमुळं 8 दुकानं पेटले गेल्यात. आमचे व्यापारी आत्ता कुठं त्या मागच्या याच्यातून सावरले होते दुःखातून, तर परत त्यांना एक दुःख मिळालं. अशा काही गोष्टी आहेत की आपल्याला त्या नेवासा शहराला असा विकास खऱ्या अर्थानं करायचा आहे. आणि विकासाचा बॅकलॉग तर तुम्ही माझ्यासारख्या तरुणांना ही संधी उपलब्ध करून द्यावी. तर पुनश्च एकदा मी तुमचे आभार मानतो व माझ्यासहित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना घड्याळ या चिन्हासमोर येत्या शनिवारी 20 तारखेला घड्याळ या चिन्हासमोर बटन दाबून प्रचंड अशा बहुमताने विजयी